श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध अक्षर बाकी. आज दुसरा भाग. तू गेल्यावर फिके चांदणे, घर परसू ही सुने सुके, मुले मांजरा परी मुकियन, दर दोघांच्या मध्ये धुके. ही कविता वाचता वाचता आपण कवितेच्या शेवटाकडे येतो आणि थक्क होतो. खरंच खात्रीनं सांगतो. आणखी एक त्यांची कविता, माझ्या दूरस्थ लाडक्यांनो. त्यामध्ये शिक्षण व्यवसायानिमित्त परदेशी स्थलांतरित भारतीयांना तिथल्या सांस्कृतिक धोक्यांबाबत सावध करताना बाकीबाब म्हणतात, आणि तुमच्या हृदयातून उसळू दे इतकं गंगोदक की त्यानं पुण्यांगनेची पुण्यांगना होऊन जावी. पुण्यांगनेची पुण्यांगना अशा केवळ एका उकार प्रदानातून लौकिकार्थानं कंचनी असणाऱ्या स्त्रीला गर्ती करून टाकण्याचा हा चमत्कार केवळ बोरकरांसारखी भाषाप्रभूच करू शकतात. स्वप्नभूमी गोव्याच्या अमराईतून गातो कोकिळ, दडून पाना आड, पुळणीवरती स्पर्धा करीती पिसारलेले माड. आपल्या जन्मभू कर्मभूबद्दल सांगताना विशेषतः माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या साळीचा रे भात, वाढे आईच्या मायेने सोन केवड्याचा हात. अशा ओळी गाताना बोरकर भावनाविवश होऊन सद्गतीत होत असत. अशा वातावरणात अंकुरत आपल्या कल्पनांचा शब्दोत्सव काव्यसंग्रहाच्या पानापानातून साजरा करणाऱ्या कविवर्य बाकीबाब बाभ बोरकरांची अशीच एक ओकाराच्या जागी उकार ठेवत वेगळाच आयाम देणारी रचना. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. या कवितेमध्ये एके ठिकाणी ते लिहितात, मोकाट वारियांनो थोडे मुकाट व्हारे. जे न देखे रवी ते देखे कवी यासाठी परकाया प्रवेशाची विद्या कवीला निसर्गतःच प्राप्त झालेली असते. मग श्रेष्ठ रचनाकार बाकीबाब याला अपवाद कसे असतील? एका कोठीवरच्या नायिकेची वरकरणी हसवणूक करणारी पण मनाच्या भळभळा वाहणाऱ्या जखमेचं उदास अस्तर असणारी ही रचना बाकीबाबांचीच. विसर म्हणाया कधी तुझे मी स्मरण ठेविले होते, दिसल्यावर तू हसले मी ते मुळात होते खोटे. योग आणि भोग यांच्या सीमारेषेवर वसले बहुतेक गोवा, आणि इथला सगळाच माहोल ज्याला जसा भावेल तसा त्यानं घ्यावा. भावोत्कटता ह्या काव्याला आवश्यक घटकाबरोबरच बाकीबाब समृद्ध भाषा संस्कृतीचं दर्शन अनेक वेळा जागोजागी संस्कृतोद्भव शब्दांचा प्रयोग करून घडवतात. गंगौघ, पण्यांगना, पुण्यांगना, जलद, भामिनी हे काही वानगीदाखल शब्द. माझा ओढा फार पूर्वीपासूनच मोठमोठ्या गद्यलेखांपेक्षा सुटसुटीत अल्पाक्षरींकडे असतो. का बरं? कदाचित गणित विषयाच्या आवडीमुळे एकूणातच फापट पसारा टाळत नेमकेपणा साधणाऱ्या, कमीत कमी शब्दात अधिकाधिक आशय देणाऱ्या संपृक्त घाटाचंच मला आकर्षण असावं. आणि चाकरीत असताना कामाचा भाग म्हणून कविश्रेष्ठांच्या शब्दकळांमधल्या अखंड प्रक्षालनामुळं हे आकर्षण बहुधा आणखीनच दृढ होत गेलं असावं. अक्षर बाकी. अरुण काकतकर यांनी लिहिलेला ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे, आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.